नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत अर्थात NHM द्वारे या ठिकाणी भरती संदर्भाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती पदे नॅशनल हेल्थ मिशन यांच्यामार्फत भरली जाणार आहेत ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या जी काही पदे भरली जाणार आहेत या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन हे इंटरव्ह्यू बेसवरती असणार आहे। सो पहा, यामध्ये आपण या पदांकरिता काय प्रोसेस असणार आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीची ते आपण सविस्तर जाणून घेऊया आणि नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत ते देखील या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती प्रक्रिया जिल्हा नंदुरबार। विद्यार्थी मित्रांनो, पहा जी काही भरती या ठिकाणी करून घेतली जाणार आहे ती केवळ कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। जी पदे भरली जाणार आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असणार आहेत। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी कोणती पदे आहेत या ठिकाणी पदसंख्या देण्यात आलेली आहे, नंबर ऑफ पोस्ट देण्यात आलेली आहे, तसंच एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे ते देखील देण्यात आलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आणि ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदांचं या ठिकाणी रिन्युमरेशन इन पर मंथ म्हणजेच काय वेतन श्रेणी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, पहा नेफ्रोलॉजिस्ट या पदाकरिता एक वॅकन्सी जे आहे, क्वालिफिकेशन पहा DM नेफ्रोलॉजी आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सी जर पाहिलं तर SC प्रवर्गासाठी एक वॅकन्सी आहे आणि ओपनसाठी एक वॅकन्सी आहे, कार्डिओलॉजिस्टसाठी एक वॅकन्सी। ओके, सो एज्युकेशन पहा DM कार्डिओलॉजिस्टमध्ये शिक्षण झालेलं हवं आणि पे स्केल पहा दोन्ही पदांसाठी सेम आहे, 1,25,000 एवढं पे स्केल असणार आहे किंवा वेतन श्रेणी अर्थात पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे 1,25,000 रुपये। ठीक आहे, नंतर गायनॅकोलॉजिस्ट या पदासाठी पहा फुल टाईम ऑन कॉल बेसिस असणार आहे हे पद आणि नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8 वॅकन्सीज असणार आहेत। यामध्ये एज्युकेशन पहा MD MS गायनॅकोलॉजिस्ट तसंच DGO DNB विथ MCI रजिस्ट्रेशन असायला हवं। यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही पदसंख्या पहा SC प्रवर्गासाठी 3 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत, ST साठी 8 वॅकन्सीज आहेत, VJA साठी 1 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत। तसंच इतर कॅटेगरीजच्या देखील या ठिकाणी वॅकन्सीज तुम्ही पाहू शकता। NTP साठी 1 वॅकन्सीज आहे, NTC साठी 1 वॅकन्सी, NTD साठी 1, SBC साठी 1, तसंच OBC साठी 5 आहेत, EWS साठी 3 आणि SBC साठी SEBC साठी 3 आणि ओपनसाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। सो यानुसार पहा ओके, सो वॅकन्सीजनुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिटेल आणि पे स्केल काय असणार आहे पहा। या ठिकाणी गायनॅकोलॉजिस्ट या पदाकरिता 75,000 या ठिकाणी फुल टाईम ऑन कॉल बेसिस इव्हेंट बेसिस असणार आहे हे। तसंच LSCS प्रोसिजर विथ पोस्ट ऑपरेटिव्ह केअर 6,000 पर केससाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे। तसंच OPD साठी 50 रुपये असणार आहे। तसंच मॅक्झिमम अलाउबल लिमिट या ठिकाणी 2,000 पर्यंत पर डे या ठिकाणी दिलं जाणार आहे गायनॅकोलॉजिस्ट या पदाकरिता। ठीक आहे, इतरही काही अलाउन्स आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ऑदर मेजर सर्जरी असेल तर या ठिकाणी 4,000 पर केस दिले जाणार आहे। तसंच ऑदर मायनर सर्जरी असेल तर 2,000 रुपये या ठिकाणी पोस्ट ऑपरेटिव्ह करिता या ठिकाणी दिलं जाणार आहे। ओके, तसंच सोनोग्राफी USG साठी या ठिकाणी 400 रुपये पर USG पेमेंट विल बी गिवन टू द सायनोलॉजिस्ट परफॉर्मिंग USG इन केस ऑफ नॉर्मल प्रेग्नेंसी, USG इन केस ऑफ हाई रिस्क प्रेग्नेंसी, USB नो टाडा विल बी गिवन टू दे ऑन कॉल विजिट। ओके, सो पहा ॲज पर रिक्वायरमेंट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ही PDF ची लिंक तुम्हाला शेअर करत आहे, त्यानुसार तुम्ही डिटेल जी माहिती आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आहे। ठीक आहे, ओके, नंतर
पेडिट्रिशियन यासाठी पहा 15 वॅकन्सीज आहे, फुल टाईम असणार आहे, ऑन कॉल बेसिस असणार आहे हे देखील पद. आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. SBसाठी 1 आहे, OBCसाठी 5 आहे, EWSसाठी 3 आहे, SEBCसाठी 3 आणि ओपनसाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ॲज पर गायनॅकोलॉजिस्ट या पदासाठी आणि पेडिट्रिशियन या पदासाठी देखील या ठिकाणी पे स्केल तुम्ही पाहू शकता 75,000 असणार आहे फुल टाईमसाठी. ओके, ऑन कॉल बेसिस इव्हेंट बेसिस 3,000 ॲज पर केस या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. OPDसाठी 50 रुपये असणार आहे आणि मॅक्झिमम अलाउन्स लिमिट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अलाउएबल लिमिट जे आहे ते 2,000 रुपये पर डे या ठिकाणी दिलं जाणार आहे. ठीक आहे. सो नंतर सेकंड थर्ड पोस्ट जे असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲनास्थेटिक्स. ठीक आहे. यासाठी पहा 4 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन MD ॲनेस्थेसिया DNB विथ MCI रजिस्ट्रेशन असायला हवं. तसंच यासाठी पे स्केल पहा या ठिकाणी 75,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे पर मंथ. ठीक आहे. त्यानुसार नंतर जी पद भरलं जाणार आहे ते रेडिओलॉजिस्ट आहे, एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. MD इन रेडिओलॉजिस्ट असायला हवं. तसंच DMRD विथ MCI रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्वालिफिकेशन असणं हे आवश्यक असणार आहे. पे स्केल सेम आहे 75,000 रुपये. नंतर जे काही एक्स्ट्रा आहे बेसिस ऑन इव्हेंट बेसिसवरती USGसाठी 400 रुपये पर केस असणार आहे, एक्सरेसाठी 50 रुपये पर केस आणि CT स्कॅनसाठी 400 रुपये पर केस या ठिकाणी दिलं जाणार आहे रेडिओलॉजिस्ट या पदाकरिता. ठीक आहे. नंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन या पदाकरिता एज्युकेशन काय असायला हवं, 3 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. MD इन मेडिसिन DNB विथ MCI रजिस्ट्रेशन असायला हवं आणि पे स्केल या ठिकाणी 75,000 या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतर ENT सर्जन आहे, यासाठी 1 वॅकन्सीज आहे. सायकॅट्रिस्ट आहे, 1 वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. यामध्ये MD इन सायकॅट्री DPM DNB तसंच DNB विथ MCI रजिस्ट्रेशन असायला हवं आणि पे स्केल या ठिकाणी ॲज पर जे काही पोस्ट आहेत नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी 10 वॅकन्सीज अशा आहेत. त्या पदांकरिता 75,000 या ठिकाणी पे स्केल असणार आहे किंवा तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. नंतर 10वा पोस्ट या ठिकाणी पहा मेडिकल ऑफिसरसाठी MBBS साठी पहा 38 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन असायला हवं. यामध्ये कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज पहा SCसाठी 4 आहे, STसाठी 4 आहे, VJAसाठी 1 आहे, NTC 2, NTB NTD साठी 1 आहे, SBCसाठी 1 आणि OBCसाठी 6 आणि ओपनसाठी 11 वॅकन्सीज आहे आणि EWSसाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत. MBBS या पदाकरिता मेडिकल ऑफिसर. विद्यार्थ्यांनो MBBS या पदाकरिता मेडिकल ऑफिसर या पदाकरिता या ठिकाणी जे पे स्केल असणार आहे ते 60,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. नंतर डेंटल सर्जन आहे, वैद्यकीय अधिकारी आहे, आयुष UG वैद्यकीय अधिकारी BA MS RBSK पुरुष आणि वैद्यकीय अधिकारी BA MS RBSK स्त्री महिला या पदाकरिता 7 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. पे स्केल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 28,000 रुपये या ठिकाणी पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. नंतर जे काही पदे आहेत वैद्यकीय अधिकारी BA MS साठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. 28,000 पे स्केल असणार आहे. हॉस्पिटल मॅनेजर आहे, इसिक मॅनेजर आहे, तसंच CPHC कन्सल्टंट आहे, इंजिनियर बायोमेडिकल आहे, तसंच टेक्निशियन आहे, रेडिओग्राफर, एक्सरे फार्मासिस्ट आहे, लॅब टेक्निशियन आहे, काउन्सलर आहे, ॲडिओलॉजिस्ट आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे, स्टाफ नर्स पदाचे देखील या ठिकाणी भरले जात आहेत पदे. यामध्ये 30 वॅकन्सीज स्टाफ नर्स या पदाचे आहेत. GNM एज्युकेशन असायला हवं, एज्युकेशन क्रायटेरिया GNM मध्ये झालेलं असायला हवं. स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी पाहू शकता 30 वॅकन्सीज भरल्या जात आहेत. ॲज पर कॅटेगरीनुसार वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तसंच पे स्केल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 20,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. ॲज पर जे काही रिक्रुटमेंट या ठिकाणी देण्यात आलेले आहे नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या टोटल 138 वॅकन्सीज भरल्या जात आहेत नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य विभाग या पदाद्वारे. ठीक आहे. सो कंत्राटी पदभरती हे असणार आहे. यामध्ये 138 पदे भरले जाणार आहेत. सदर जे काही पदे भरले जाणार आहेत आता कशा पद्धतीने भरले जाणार आहेत ते पहा. जी पदे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे जसं की अनुक्रमांक 1 ते 10 ची जी काही पदे आहेत ते थेट मुलाखत या ठिकाणी 12 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी व दुपारी 10 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे। आता जी काही 11 ते 24 पदे आहेत यामध्ये महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष बाय हँड तुम्हाला काय करायचं आहे, दिनांक 10/9/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीपर्यंत सादर करायचा आहे। आता हा नमुना अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, इच्छुक उमेदवारांनी काय करायचं आहे, विविध नमुन्याचा अर्ज, पुरावा, वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र व सर्व वर्षाचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे। गुणपत्रिका, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र, ॲज ॲप्लिकेबल, शासकीय कामाचे अनुभव असल्याबाबतचं प्रमाणपत्र, कार्यालयीन प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव, मोबाईल क्रमांकसह इत्यादी तुम्हाला या ठिकाणी जर अनुभव या ठिकाणी या पदासाठी असेल तर तुम्हाला ते या अटीनुसार जे काही प्रमाणपत्र असतील ते सादर करावं लागणार आहे। नंतर नियुक्ती आदेशची प्रत जोडावी लागणार आहे। जात प्रमाणपत्र याची छायांकित प्रतीसह दिनांक 10/9/2024 रोजी ठीक सायंकाळी 5 वाजतील जे काही कार्यालयीन कामकाजची वेळ आहे त्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये तुम्हाला इन हँड या ठिकाणी किंवा बाय हँड जे काही डॉक्युमेंट आहे तुमचे फॉर्म भरल्यासोबतचे किंवा जोडलेले त्या ठिकाणी सादर करायचं आहे। ठीक आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी MBBS या पदाकरिता जी काही पदे या ठिकाणी भरली जात आहेत ते प्रत्येक आठवड्यास दर मंगळवार रोजी या ठिकाणी मुलाखत जी आहे ते घेतली जाणार आहे। अधिपरिचारिका, स्टाफ नर्स या पदाकरिता पहा, स्त्री प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे। पुरुष प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही। फक्त फिमेल कॅन्डिडेट काय करू शकतात, स्टाफ नर्स या पदाकरिता या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात। ओके। नंतर कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। कागदपत्रे पुन्हा प्रस्तुत करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही। शुल्क खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे। आता हे चलन तुम्हाला कशा पद्धतीने भरायचं आहे पहा, राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड मिशन वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने तुम्हाला DD भरायचा आहे। तसंच या नावाने देय असलेला असावा। तर पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही पदे देय राहणार नाही किंवा भत्ते जे ॲडिशनल अलाउन्स आहेत ते तुम्हाला दिलं जाणार नाही। जे काही पोस्टनुसार या ठिकाणी पे स्केल दिले आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन जे आहे ते दिलं जाणार आहे किंवा मानधन दिलं जाणार आहे। नंतर विद्यार्थ्यांनो पहा, तुम्हाला वय मर्यादा या ठिकाणी आवश्यक आहे। उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष तसंच कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तसंच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष या ठिकाणी वय मर्यादा देण्यात आलेली आहे। तसंच MBBS अधिकारी विशेषज्ञ यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा 70 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। ठीक आहे। सो अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे। आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रा संबंधित या ठिकाणी पहा, जे काही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राची अट आहे 23/7/2020 पासून लागू करण्यात आली असून 23/7/2020 पासून 2 पेक्षा अधिक मुले उमेदवार असणारे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत। जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर विद्यार्थ्यांनो तुम्ही या अर्ज फिलअप करण्यासाठी पात्र नसणार आहात। ठीक आहे। नंतर जे काही पदे भरली जात आहेत ते कंत्राटी स्वरूपाचे असणार आहेत। एकत्रित मानधनाचा असून त्याचा कालावधी हे 11 महिने 29 दिवस या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे। नंतर पहा, विद्यार्थ्यांनो जी काही अर्जाचा नमुना आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते पहा। अर्जाचा नमुना या ठिकाणी आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून हे अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याची झेरॉक्स मारा आणि त्यावरती हे फॉर्म फिलअप करून तुम्हाला बाय हँड त्या ठिकाणी पोच करायचा आहे। ठीक आहे। नंतर पहा, अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला फोटो पेस्ट करावा लागेल। नंतर तुमचं नाव मराठीतून तसंच इंग्रजी कॅपिटल लेटरमधून या ठिकाणी भरायचं आहे। ओके। सो या ठिकाणी तुमचं नाव असेल मराठीतून आणि इथं इंग्रजीतून, इथं आडनाव आणि
इथं आडनाव आहे आणि नंतर तुमचं नाव आहे, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. पिनकोड सहित तुम्हाला या ठिकाणी हे माहिती फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर, मेल ID, तसंच जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. दिवस, महिना आणि वर्ष. ठीक आहे. नंतर 10/9/2024 रोजीचे वय या ठिकाणी तुम्हाला किती आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तसंच उमेदवारांच्या मूळ जातीचा प्रवर्ग, कुठल्या प्रवर्गातून तुम्ही बिलॉंग करता त्या कॅटेगरीचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तसंच जे प्रवर्ग तुमचं बिलॉंग करता त्या प्रवर्गातून तुम्ही त्या ठिकाणी टिक मार्क असं मेन्शन करायचं आहे, S असे. ठीक आहे. सो शैक्षणिक अर्हता हा बॉक्स देखील तुम्हाला फिलअप करणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये एज्युकेशनल डिटेल तुम्हाला फिलअप करायचं आहे. उत्तीर्ण झालेली परीक्षा, तसंच विद्यापीठ कोणतं होतं, तसंच परीक्षा उत्तीर्ण वर्ष, एकूण मिळालेले गुण, तसंच टक्केवारी आणि श्रेणी काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. अनुभव असेल तर विद्यार्थ्यांनो त्या संस्थेचं नाव, तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव, तसंच कालावधी, कोणत्या कालावधीपासून 1 वर्ष 2 वर्ष या पद्धतीने तुम्हाला किती वर्ष तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्याचं या ठिकाणी डेट मेन्शन करायचं आहे. आणि नंतर अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवास आहे का, होय किंवा नाही अशा पद्धतीने तुम्हाला येस नो मध्ये या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे. ठीक आहे. सो नंतर तुम्हाला स्वतःची या ठिकाणी फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला सही करायचं आहे. अर्जदाराचं नाव, ठिकाण आणि दिनांक या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे. तसंच मी श्रीमती कुमार या ठिकाणी तुमचं नाव आहे. तसंच लिहून देतो की माझ्यावर कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल नाही. मी माहिती मी स्वतः स्वयं घोषणापत्रामध्ये लिहून देत आहे. ही माहिती खोटी आढळल्यास मी स्वतः त्याला जबाबदार राहील. अशा पद्धतीचं एक स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे, ते तुमच्या नावानं या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि सही करायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तसंच या ठिकाणी लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला या फॉर्मसोबत फिलअप करायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. तसंच तुमच्या वडिलांचे नाव, तसंच तुम्हाला या ठिकाणी किती मुलं आहेत ते, पाल्य किती आहेत ते संख्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर या ठिकाणी तुम्ही 00 असं या ठिकाणी मेन्शन करू शकता. आणि तुमचं या ठिकाणी राहणारा पत्ता जे आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. ओके. आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या पदाचा देखील या ठिकाणी उल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत, 138 पदे भरले जात आहेत आणि पे स्केल देखील या ठिकाणी चांगलं आहे. आता तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीनं असणार आहे पहा. सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क असणार आहे. रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 मार्क असणार आहे. एक्सपिरियन्स असेल तर 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि एकूण गुण जे आहे ते 50 मार्क्स या ठिकाणी असणार आहे तुमच्या इंटरव्ह्यूकरिता. आणि त्या बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. ठीक आहे. अधिकतम गुण जे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. स्टाफ नर्सच्या पदाकरिता जे काही शैक्षणिक अर्हता आहे त्यानुसार तुम्हाला गुण देण्यात आलेले आहे. आता मिळालेले एकूण गुणांचे टक्केवारीचे प्रमाण 50 प्रमाणे या ठिकाणी प्रोपोर्शन काढलं जाणार आहे. 60% गुण असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 60 × 50/100 म्हणजे 30 गुण या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे. ओके. सो ह्याचे 50 गुण आणि हे 20 गुण असे मिळून तुम्हाला या ठिकाणी 100 मार्काचं या ठिकाणी मुलाखत असणार आहे. संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल तुम्हाला तर 30 गुण या ठिकाणी दिले जाणार आहे. असे एकूण 100 गुण या ठिकाणी इंटरव्ह्यू बेसवरती असणार आहे. आणि नंतर आफ्टर इंटरव्ह्यू तुमचं सिलेक्शन यादी या ठिकाणी लावतील आणि त्यानुसार तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन झालं तर ते जॉईन करून घेतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे. NHM नंदुरबार जिल्ह्याकरिता या ठिकाणी ही भरती आलेली आहे. विद्यार्थ्यांनो माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. कारण ज्या काही भरती येत असतात गव्हर्नमेंटच्या किंवा नर्सिंग रिलेटेड, सो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.